छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले दादा, उगाच जन्माला आले नाही. कोणाचाही पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत नाही. त्याच्यासाठी तेवढी कुस पवित्र लागते. माँसाहेब जिजाऊंच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्भ वाढत होता. त्यावेळेला जिजाबाई साहेबांना विचारलं, माँसाहेब, आऊसाहेब, तुम्हाला डोळे लागले नाही का? तुम्हाला आंबट चुंबट खावंसं वाटत नाही का? आवळे, चिंचा, बोर, कैऱ्या हे आंबट चुंबट खावंसं वाटत नाही का? तुम्हाला डोळे लागले नाही का? त्या वेळेला जिजाबाई साहेब खाडकन जाग्यावर उभ्या राहिल्या, हाताच्या मुठी आवळल्या, लाल बुंद डोळे झाले आणि जिजाबाई साहेबांनी परखड उत्तर दिले, होय, आम्हास डोळे लागले. पण हे आंबट चुंबट खाण्याचे डोळे आम्हास नाही लागले. मग आम्हास डोळे लागले. काय डोळे लागले? एका हातामध्ये तलवार घ्यावी, एका हातामध्ये ढाल घ्यावी, अंगात चिलखत घालावं, डोक्यामध्ये जिरे टोप घालावा, घोड्यावर आरूढ व्हावं आणि शत्रूसोबत युद्ध करावं आणि त्याचं मुल्क धडा वेगळं करावं. हे डोळे आम्हास लागले. कारण जिजाबाई साहेब आपल्या उघड्या डोळ्याने पाहत होत्या. ते यौवन दिवसा ढवळ्या येत होते आणि माझ्या माता भगिनीची इज्जत लुटत होते. आमच्या शेतकरी राजाचा पिकाचा नासाडी करत होते. आमच्या माता भगिनींना घेऊन जात होते आणि हे चित्र सगळं उघड्या डोळ्याने जिजाबाई साहेब पाहत होत्या. आणि त्यावेळेला जिजाबाई साहेब शिवनेरीच्या पायथ्याशी शिवाई मातेच्या मंदिरासमोर उभ्या ठाकल्या आणि त्या शिवाई मातेला प्रार्थना केली, दार उघड बयांत, दार उघड, दार उघड बयांत, दार उघड, दार उघड बयांत, दार शिवाई मातेच्या मंदिरासमोर उभ्या ठाकल्या. पदर पसरला आणि त्या शिवाई मातेला प्रार्थना केली आणि शिवाई मातेसमोर गर्जना केली आणि शिवाई मातेला म्हणाल्या, हे अंबिके चंद्रिके वरदायिनी वरदान दे, ही सिंहासने शिर फाडण्या माझा पुत्र दे. आणि त्या शिवाई मातेने सुद्धा माझ्या जिजाबाई साहेबांची हाक ऐकली आणि त्या शिवाई मातेने माँसाहेबांच्या पोटी असा पुत्र जन्माला घातला. पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. या नियमाप्रमाणे जिजाबाई साहेबांच्या पोटी याच जुन्नर प्रांतामध्ये शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 ला महाराष्ट्राचा राजा जन्माला आला. शिवनेरी राजा जन्माला, राजाचा अधिपती, राजाचा अधिपती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी. शिवाजी मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. शिवाजी मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे गावले आहोत. आमचा बाप खऱ्या अर्थाने फार मोठा आहे दादा आणि त्याची कृपा आमच्यावर आहे. आम्ही त्या राजाचे मावळे आहोत. शिवाचे मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. शिवाचे मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. शिवाय आशीर्वाद पाटील, आशीर्वाद पाटील.
त्या शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. कले कलेने वाढू लागले आणि जसे जसे छत्रपती शिवाजी महाराज वाढू लागले, जिजाऊ महासाहेब त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगत होत्या. एके दिवशी किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं, माझा बळीराजा त्या ठिकाणी शेतामध्ये काबाड कष्ट करत होता. त्यावेळेला विचारलं, महासाहेब कोण लोक आहे हे? त्यावेळेला महासाहेबांनी सांगितलं, राजा हा तर बळीराजा आहे. राजा बळीराजा? अरे बळीराजा काय असा असतो का? होय राजा, असा असतो बळीराजा. पण त्या यवनांमुळे खऱ्या अर्थाने ही अवस्था त्या बळीराजाची झालेली आहे. त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय, आऊसाहेब मी मिळवीन ते राज्य, मी होईल माझा बळीराजा त्या ठिकाणी सुखी झाला पाहिजे. ही संकल्पना खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये त्यावेळेला आली. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज छोट्या मोठ्या लढाया करू लागले आणि हीच बातमी खऱ्या अर्थाने वाड्यागत पसरू लागले. आणि ही बातमी आदिलशहाच्या कानावर गेली. त्यावेळेला आदिलशहाची आई बडे बेगम साहेबा, त्या बडे बेगम साहेबांनी मोठा दरबार भरवला आणि सांगितलं, जो शिवा को जिंदा या मुर्दा तो करके लाएगा उसे जो चाहिए वो इनाम मिल जाएगा. त्यावेळेला मात्र सर्वांनी माना खाली घातल्या. त्याच दरबारातला आवाढव्य शरीराचा, मराठी शरीराचा पोलादी पुरुष उभा टाकला आणि उद्गारला, मैं लाऊंगा वो शिवाजी को, मैं लाऊंगा, मैं लाऊंगा जिंदा या मुर्दा वो शिवाजी तो होईल, मैं पकड के लाऊंगा. त्या खानाचं नाव आहे अफजल खान. त्या खानाने त्या ठिकाणी तो विडा उचलला आणि तो खान 20 ते 25 हजार फौज घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांकडे रवाना झाला. येता येता जेवढे जेवढे हिंदू धर्माचे मंदिर आहेत ना, ते सर्व मंदिरांचा विध्वंस करू लागला. तुळजापूरच्या भवानी मातेजवळ आला. त्यावेळेला त्या ठिकाणी शंभर वाजू लागला. कसा वाजू लागला? त्या ठिकाणी तो खान आमच्या हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस करू लागला. अनेक मंदिरं उद्ध्वस्त केले, अनेक मूर्त्या फोडल्या आणि मग मात्र त्या ठिकाणी गडाच्या पायथ्याशी आला. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना खलिता पाठवला आणि सांगितलं, राजा आपल्याला भेटण्याकरता खान आलेला आहे, अफजल नावाचा खान आलेला आहे. त्यावेळेला राजाने सांगितलं, हरकत नाही, जाऊन सांगा आम्ही त्यांना भेटण्यासाठी येतोय. त्यावेळेला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या खानासाठी सुंदर असं शामियाना उभारला. अतिशय सुंदर असे हिरे मोती माणिक मोरांनी बनवलेला तो शामियाना. खान त्या शामियान्यामध्ये तो जाऊन उभा राहिला आणि भाईलो बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत अच्छा. खानाला सुद्धा समाधान वाटलं. तो शामियाना
सांगितलं शिवाचं बोलायचे नाव मग मात्र त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज खानाला भेटण्याकरता निघाले. पण छत्रपती शिवाजी महाराज सामान्य नव्हते. खानापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज शरीराने जरी कमी होते पण बुद्धीने मात्र तीक्ष्ण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं खानाने मला जर भेटण्याकरता बोलवलं असेल तर एवढे मोठे सैन्यांचं काय करायचं, सैन्यांना बाजूला पाठवा. जाऊ सांगितलं खान राजा म्हणताय मला जर तुम्ही भेटण्याकरता बोलवलं असेल तर हे सैन्य कशासाठी. त्यावेळेला मात्र त्या खानाला हसू आलं. अरे स्वतःला राजा म्हणतोय आणि माझ्या सैन्यांना घाबरतोय. खानाला तर आनंद झाला. अरे माझ्या सैन्यांना घाबरणारा राजा आहे, अरे माझ्या पायी हात का खेळ आहे हा. त्या वेळेला महाराज सांगितलं त्या सैन्यांना बाजूला करा. पुन्हा खरिता पाठवला. खानासोबत एक अंगरक्षक होता सय्यद बंडा. त्यावेळेला सांगितलं त्या सय्यद बंडाला हे बाहेर पाठवा. सय्यद बंडाला हे बाहेर पाठवण्यात आलं आणि मग मात्र राजा आतमध्ये गेले आणि राजा समोर खान उभा आहे. खानाने राजाकडे बघितलं आणि हास्य कौल केला. आओ शिवा, आओ शिवा, आओ हमारे गले लग जाओ. आणि छत्रपती शिवाजी महाराज खानाजवळ उभे ठाकले आणि राजाने खानाच्या डोळ्यामध्ये पाहिलं आणि त्या खानाच्या डोळ्याचा भाव छत्रपती शिवाजी महाराजांना कळाला. राजाने ओळखलं. राजाने सांगितलं अरे हा खान केल्याशिवाय राहणार नाही, हात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राजाने त्या ठिकाणी अगोदर आले होते. आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. आले महाराज राजे आणि खानाची आणि राजाची गळा भेट झाली. उजवीकडून गळा भेट झाली, डावीकडून गळा भेट झाली आणि पुन्हा उजव्या बाजूने गळा भेट करणार. तेवढ्या त्या खानाने राजांना बगलेत दाबलं, कमरेचा पट्यार काढली आणि राजाच्या पाठीवर वार केला. कर 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 असा आवाज झाला. राजाच्या लक्षात आलं खानाने दगा केलेला आहे आणि त्याच क्षणाला एकाही सेकंदाचा विलंब न लावता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अंगठ्या म्हणून घातलेल्या होत्या, बाहेरून अंगठ्या दिसत होत्या, आतून मात्र वाघनट्या होत्या, खानाच्या पोटामध्ये रुतवल्या आणि खान फाडला. ए अल्लाह दगा दगा. आणि हा खानाचा आवाज सय्यद बंडाने ऐकला आणि सय्यद बंडा धावत आला. धावत येऊन खऱ्या अर्थाने तलवार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर धावून आला. आता शिवाजी महाराजांवर वार करणार आणि एका वारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मुंडका शिरा वेगळं करणार, डोळा वेगळं करणार. त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून होता जीवा महाला. जीवा महालाने पाहिलं सय्यद बंडा राजांवरती धावून गेलेला आहे आणि चित्याच्या कपड्याने जीवा महालाने उडी मारली आणि सय्यद बंडाचा वरच्या वर हात घालून गेला. म्हणून तर इतिहास वरून सांगतोय होता जीवा म्हणून वाचला शिवा. त्या वेळेला महाराज सय्यद बंडाचा हात घालून गेला. जीवा महाराजांनी सांगितलं राजा तुम्ही सामोरे व्हा, मी बघतो. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज सामोरे गेले. पुढे गेल्यानंतर कृष्णा कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाने राजांवरती वार केला. राजाने सांगितलं कृष्णाजी पंत मी ब्राह्मणांवरती वार करत नाही, एकदा सांगतो, सांगून ऐकत नसाल तर हा इरादा आहे आमचा. पुन्हा कृष्णा कुलकर्णी वार करणार. तेवढ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा सुद्धा खात्मा केला. छत्रपती शिवाजी महाराज पुढे सरले. त्यावेळेला मात्र तो खाली पडलेला जो खान होता तो खान पळाला आणि पालखीमध्ये जाऊन बसला. पालखीमध्ये जाऊन बसला आणि ते घोडे खानाला घेऊन चालले होते. त्याच वेळेला संभाजी भाऊजीने बघितला अरे हा खान जर आता वाचला तर पुन्हा
हा घात केल्याशिवाय राहणार नाही. आणि चित्याच्या चपलाने संभाजी गावजी पळत गेले आणि जे भोय खानाला घेऊन चालले होते ना त्यांचे तंगडे छाटले. आणि तंगडे छाटून एवढं थांबलं नाही, मग त्या खानाचं मुंडक सुद्धा कापलं आणि खान मात्र कायमचा संपला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.